खूप सारे लेयर्स असलेली अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत सगळ्यांच्या आवडीची खानदेशी बट्टी इथे बनवून तयार आहे। अनेकदा बट्टी करताना पिठाचं प्रमाण चुकतं, ज्यामुळे बट्टी हवी तशी कुरकुरीत आणि परफेक्ट बनत नाही। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त मेहनत न घेता 3 प्रकारे बट्टी बनवून दाखवली आहे, म्हणून व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बट्टी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे धने, खाण्याचा सोडा, ओवा, जिरं, मीठ आणि तीळ। आता आपण काय करणार आहोत, एका मिक्सरच्या भांड्यात धने घ्यायचे 2 टेबलस्पून, जिरं घ्यायचे 1 टेबलस्पून आणि हे दोघेही साहित्य आपल्याला अगदी जाडसर दळून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने, कारण खूप मस्त फ्लेवर येतो धण्याचा बाटीमध्ये। आता खानदेशी पद्धतीने बट्टी बनवण्यासाठी पीठ कसं घ्यायचं, तर इथे मी हे खानदेशी पद्धतीने बट्टी बनवण्यासाठी बट्टीचं खास पीठ दळून घेतलेलं आहे। यामध्ये गव्हाचं पीठ मी 1 किलो घेतलंय, थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आणि मक्याचं पीठ 250 ग्रॅम घ्यायचं आहे। छान कुरकुरीत होतात बट्ट्या मक्याचं पीठ ॲड केल्याने। आणि जर मक्याचं पीठ नसेल तर थोडासा रवा ॲड करायचा। आता या पिठात आपण थोडीशी तीळ ॲड करणार आहोत। त्यानंतर ओवा आपल्याला अशा पद्धतीने हातावर घेऊन चुरून घालायचे आहेत पिठामध्ये, कारण मस्त फ्लेवर होतो बट्ट्यांना ओवामुळे। त्यानंतर हे जाडसर बारीक करून घेतलेलं धने आणि जिरे आपण इथे ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर थोडासा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे, हळद लागेल आपल्याला 1 टीस्पून, त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं। आधी हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतरच बट्ट्या खुसखुशीत व्हाव्यात त्यासाठी मी हे एक मोठा चमचा गरम तेल करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे। आता हे गरम आहे म्हणून स्पूनने आधी मिक्स करून घेऊ आणि मग हाताने आपल्याला हे तेल सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं चोळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता तेल व्यवस्थित पिठात मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। असं म्हटलं जातं की खानदेशी डाळ बट्टी म्हणजे पोटभर जेवणाचा आनंद, पण फक्त बट्टी आपल्याला मस्त जमायला पाहिजे। तर हे बघा अशा पद्धतीने छान घट्टसर असा बट्टीसाठी आपण इथे पीठ मळून घेतोय। छान रवाळ टेक्स्चर आलेलं आहे आता आपल्या पिठाला। आता पीठ भिजून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ बाजूला ठेवायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटांनंतर बट्टीसाठी हे पिठाचे समान आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। आता हे बट्टीचे गोळे बनवताना आपण हे लेअरचेही बनवू शकतो किंवा साधेही बनवू शकतो। तर लेअरच्या बट्टीसाठी आधी आपल्याला पिठाचा एक गोळा घेऊन तो पोळपाटावर थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आणि मग त्याला पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे। खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही लाटायचं आहे। आता ही पोळी लाटून झाल्यानंतर पोळीवर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि मग पोळीची एक साईड फोल्ड करून घ्यायची आणि तसंच तिघही साईड अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि मग चारही बाजू पकडून आतमध्ये वळवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने केल्याने बट्टीला छान लेअर येतात। हे बघा हा एक प्रकार झाला आहे आणि आता दुसऱ्या प्रकारे करून दाखवते। पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर तेल लावून पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। खूप जाडी नाही, खूप बारीकीने लाटायची पोळी आणि पोळी लाटून झाल्यावर पोळीवर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे, असं तूप लावलं तरी चालेल आणि मग पोळीचा आपण जसा रोल करतो ना तसा रोल करून घ्यायचा आहे पूर्ण। त्यानंतर दोघी साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे रोल आणि रोल करून झाल्यानंतर चारही बाजू आपल्याला अशा पद्धतीने क्लोज करून गोळ्याला असा गोलाकार द्यायचा आहे। हे असं केल्यामुळे बट्टीला छान पदर सुटतात। आणि आता तिसरी पद्धत म्हणजे पिठाचा गोळा थोडा मळून घ्यायचा आणि असा आतमध्ये वळून घ्यायचा आहे, वाटीसारखा थोडा खोलगट करायचा आहे। मग थोडं थोडं तेल लावत आपल्याला कडा अशा आतल्या साईडला फोल्ड करत राहायच्या आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे। याने काय होतं, बट्टी आपली छान खुसखुशीत होते। तर इथे आपली बट्टी वाफवण्यासाठी तयार आहे। बट्टी वाफवून घेण्यासाठी मी हे इडली पात्र घेतलं आहे, त्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडलीच्या ज्या प्लेट असतात ना त्यांना मी तेल लावून ठेवलं होतं, जेणेकरून बट्टी चिटकणार नाही। आणि आता आपल्याला एक एक गोळा असं इडली पात्रावर ठेवून घ्यायचं आहे। याला बाफला बाटी असंही म्हणतात। प्लेट इथे आपल्याला थोड्याशा क्रॉस ठेवायच्या आहेत, म्हणजे काय होतं, इडलीच्या प्लेटला जे काही होल असतात ना तेथून येणाऱ्या वाफेमुळे बट्टी आपली छान वाफली जाते। आता इडली पात्रावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट आपल्याला ही बट्टी हाय फ्लेमवर वाफवून घ्यायची आहे। आता एक 15 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूयात। हे बघा किती मस्त फुललेली आपली बट्टी आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे बट्टीला।
आता हे सगळे बट्टीचे गोळे आपण बाहेर काढून थोडे थंड होऊ देणार आहोत। आता बट्टीचे गोळे थोडे थंड झाल्यानंतर यांना आपण कट करून घेणार आहोत। तर बट्टी ना केव्हाही थंड झाल्यावरच कट करायची, म्हणजे काय होतं त्याचा चुरा होत नाही आणि शेपही व्यवस्थित येतो। मस्तच लेअर आलेले आहेत आपल्या बाटीला। तर आता इथे सगळ्या बट्ट्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता ह्या बट्ट्यांना आपण तळून घेणार आहोत। तर त्यासाठी तेल मी आधी गरम करायला ठेवलेलं आहे। बट्ट्या इथे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। पिठाचा छोटासा गोळा टाकून बघायचा। तर तेल इथे आपलं चांगलं गरम झालेलं आहे। 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। एकदा बट्ट्या तेलात टाकून झाल्यानंतर गॅस फ्लेम इथे आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे। एक 7 ते 8 मिनिट तरी लागतात आपल्याला या बट्ट्या तळून घेण्यासाठी। खानदेशात वरण बट्टी आणि त्यासोबत घोटलेले वांगे ठेचा असा बेत केला जातो। तर बट्टीसोबत खाल्ली जाणारी ही घोटलेल्या वांग्याची भाजी कशी बनवायची हा व्हिडिओची लिंक मी आय बटनला शेअर केलेली आहे। तर हे बघा इथे आपल्या बट्टीला छान सोनेरी कलर आलेला आहे। बट्ट्या आपल्या इथे तळून झाल्या आहेत। आता यांना आपण बाहेर काढून घेऊ आणि राहिलेल्या बट्ट्या सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत। खानदेशात अशा प्रकारची दालबाटी खूपच प्रसिद्ध आहे। राजस्थानी दालबाटीपेक्षा ही थोडी वेगळी असून त्याची रेसिपी तुम्ही आजवर कधी पाहिली नसेल। बघितल्यावर तुम्हाला असं वाटत असेल की बट्टी खूप कडक झालेली आहे, पण मी तुम्हाला दाखवते किती सुंदर लेअर आलेले आहेत बट्टीला आणि बट्टीमधली तीळ आणि ओवाही छान खुलून दिसत आहेत। हे बघा किती मस्त बिस्किटासारखी बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी बट्टी आपली इथे बनवून तयार आहे। कशासोबत खायची? तर मस्त गरम गरम वरण घोटलेल्या वांग्याच्या भाजीसोबत तुम्ही ही बट्टी एन्जॉय करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला आपली ही खानदेशी बाटी किंवा बट्टीची रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा।